माऊलींच्या पालखीचं आज गोल रिंगण खुडूस या ठिकाणी पार पडलं। पाहुयात याच रिंगण सोहळ्यातले काही क्षण। जय विठ्ठल। माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं दुसरं गोल रिंगण खुडूस या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल रिंगण तळ, ज्या ठिकाणी हे रिंगण पार पडतं, हा सगळा परिसर आहे आणि अजूनही या ठिकाणी दिंड्या उभ्या आहेत। आत्ताच हे रिंगण या ठिकाणी पार पडलंय आणि नंतर आता वेळापूर या दिशेनं पालखीचा पुढचा प्रवास हा सुरू होणार आहे। रिंगण सारखे जे खेळ आहेत हे माऊलींच्या पालखी सोहळ्यात नेहमीच वारकरी माऊलींसाठी ऊर्जेचं स्थान बनलेले असतात, केंद्रबिंदू असतात। माऊली पालखी सोहळ्यामध्ये जर आपण बघितलं तर अनेक पद्धतीनं या रिंगण सोहळ्यासाठी तयारी केली जाते। ती तयारी तुम्हाला मागे दिसते। आत्ता आपण खुडूस या ठिकाणी आहोत। हे खूप मोठं मैदान आहे। गोल रिंगण ज्या वेळेला माऊलींचं होतं त्यावेळेला माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की या वर्षी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। दिंड्यांमधली लोकांची संख्या जी वाढलेली आहे, दिंड्या वाढलेल्या आहेत, त्याचबरोबर स्थानिक परिसरातून म्हणा किंवा आजूबाजूच्या परिसरातून म्हणा येणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा प्रचंड आहे। आत्ता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी तुम्ही बघताय या संपूर्ण सोहळ्याकरता आलेली जी सगळी मंडळी आहेत, वारकरी माऊली आहेत, ती सगळी आत्ता या संपूर्ण परिसरामध्ये आहेत। पाठीमागच्या बाजूला जर आपण बघितलं तर एक मोठा पूल आहे आणि त्या पुलावरती सुद्धा अनेक लोक हे वरून या संपूर्ण रिंगण सोहळ्याचा आनंद घेत असतात। तर अशा पद्धतीचं हे रिंगण सोहळा आहे आणि यावेळेला प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांनी माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गर्दी केल्याचं चित्र आपल्याला यावर्षी पाहायला मिळतंय। त्यामुळेच ह्या अशा पद्धतीचा जो रिंगण सोहळा पार पडतो त्याला खूप मोठा प्रतिसाद वारकरी माऊलींसह स्थानिकांचा देखील लाभत असतो।